तुम्हाला सुद्धा चाट खायला जर आवडत असेल ना, तर एकदा हा व्हिडिओ नक्की बघा. कारण या व्हिडिओमध्ये एकदम सिंपल पद्धतीने छान अशी कुरकुरीत, चटपटीत कटोरी चाट कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत. रेसिपी खूप सोपी आहे, झटपट बनून तयार होते आणि मार्केटपेक्षाही चवीला भारी आहे. बनवायला सुद्धा तितकी सोपी आहे. चला तर मग पटकन सुरुवात करूया आपल्या साध्या, सोप्या आणि घरगुतीच रेसिपीला. तर सगळ्यात आधी तर आपल्याला कटोरीसाठी पीठ मळून घ्यायचं आहे. तर एक बाउल घेतलेले आहे, त्याच्यामध्ये वाटीने 2 वाटी इतकं मैदा ॲड करायचा आहे. मैदा ॲड करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इतका ओवा ॲड करायचा आहे. ओवा हाताने छान क्रश करून ॲड करायचं. कटोरीमध्ये छान फ्लेवर येतो. त्यानंतर पाव चमचा इतकं मीठ ॲड करायचं आहे. 1 चमचा तेल ॲड करायचं आहे. हे सगळं आधी आपल्याला हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी मिक्स करून घेतलेला आहे आणि आता थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे. एक सॉफ्ट डो तयार करून घ्यायचा आहे. पीठ मळत असताना एकाच वेळेला भरपूर पाणी ॲड करायचं नाही, थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे आणि एकदम सॉफ्ट पण पीठ लावायचं नाही, छान असा मीडियम सॉफ्ट पीठ इथे लावून घ्यायचं आहे. तर बघा आपला पीठ लावून तयार आहे. 10 मिनिटासाठी रेस्टवर सुद्धा ठेवून घेतलेला आहे. आता इथे 10 मिनिटं झालेले आहेत. आता लगेच आपण कटोरी बनवायला घेऊया. तर सगळ्यात आधी तर आपल्याला पिठाचे छोटे छोटे बॉल्स तोडून घ्यायचे आहेत, म्हणजे बनवायला सोपे जातात. तर बघा इथे मी सगळे पिठाचे बॉल्स तोडून घेतलेले आहेत. एक एक करून सगळे बॉल्स आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचा आहे आणि बघा इथे सगळे बॉल्स रेडी करून घेतलेले आहेत. आता लगेच मी तुम्हाला कटोरी सुद्धा कशी बनवायची ते दाखवते. तर एक पोळपाट घेतलेला आहे, एक पिठाचा पेढा घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला पोळी लाटून घ्यायची. एक सिंपल जशी आपण रेग्युलर घरामध्ये चपाती बनवतो की नाही तशी चपाती लाटून घ्यायची आहे. इथे तुम्ही पीठ सुद्धा लावून घेऊ शकता, पण इथे मी पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. त्यासाठी पीठ लावायची अजिबात गरज नाहीये. पीठ जर व्यवस्थित झाला नाही किंवा खूपच जास्त नरम झाला तर थोडंसं पीठ लावावं लागतो. पीठ लावलं तरी काही हरकत नाहीये. थोडंसं पीठ लागत असेल तर लावून घ्या आणि त्यानंतर इथे आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. एकदम पातळ चपाती लाटायची आपल्याला. तर बघा इथे मी चपाती छान लाटून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला क्रिक करून घ्यायचं आहे, त्याला टोचून घ्यायचं आहे. तर इथे मी काटा चम्मच घेतलेला आहे आणि त्याच्याने क्रिक करून घेतलेला आहे. तर इथे आपली चपाती रेडी झाली. आता काय करायचं, घरात जे वाटी अवेलेबल आहे ना, वाटी घ्यायची, त्याच्यावर पोळी ठेवायचं आणि छान असं सगळ्या बाजूनी प्लेन करून घ्यायचं. बघा एक्स्ट्राचं जे पीठ आहे ना, वाटीच्या आतल्या बाजूनी दाबून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने छान प्रेस करायचं हाताने व्यवस्थित सगळ्या बाजूनी आणि एक्स्ट्राचं पीठ मधल्या बाजूनी घ्यायचं. बघा तुम्ही व्हिडिओ जसं मी दाखवते ना, सेम त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे. फोल्ड पडू द्यायची नाही, आपल्याला प्लेन करून घ्यायचं आहे आणि जो एक्स्ट्राचं पीठ आहे तो मधल्या बाजूनी घ्यायचा आहे. आणि बघा इथे आपली कटोरी बनून तयार झालेली आहे. आता जो एक्स्ट्राचं पीठ आहे ना, ते आपल्याला चाकूने कट करून काढून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी चाकूने व्यवस्थित कट केलेलं आहे वरच्या बाजूने छान असं आणि पूर्ण एक्स्ट्राचं पीठ काढून घेतलेलं आहे. इथे आपली कटोरी बनून तयार झालेली आहे. आता कटोरी बनून तयार झाली आहे, पण तळायची बाकी आहे. आधी मी 2-4 कटोऱ्या बनवून घेते आणि त्यानंतर आपण तळायला घेऊया. तर बघा इथे मी 2-3 कटोरी बनवून घेतलेली आहे. आता लगेच मी तुम्हाला तळून दाखवते. तर सगळ्यात आधी तर गॅसवर तेल तापण्याकरिता ठेवलेलं आहे. तेल छान गरम करायचं, पण खूप जास्त गरम करायचं नाही. छान कोमट तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये वाटी सोडून द्यायची आहे. वाटी जोपर्यंत स्वतःहून निघत नाही तोपर्यंत काढायचं नाही. थोड्या वेळाने 2-3 मिनिटांनी वाटी ऑटोमॅटिक निघते. त्यानंतर वाटी आपल्याला काढून घ्यायची आहे. तर बघा इथे मी चिमट्याने वाटी काढून घेतलेली आहे. सावकाश काढायचं, कारण वाटी खूप जड असते, व्यवस्थित निघत नाही. आणि इथे बघा स्वतःहून वाटी पूर्णपणे निघालेली आहे. त्यानंतर इथे मी वाटी काढून घेतलेली आहे बाहेर आणि इथे बघा आपली कटोरी छान शेपमध्ये आलेली आहे. पण शेप बिघडला नाही पाहिजे, त्यासाठी 4-5 मिनिटापर्यंत वाटीला कटोरीमध्येच राहू द्यायचं आणि त्यानंतर काढून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी छान अलटून पलटून दोन्ही साईडने कटोरी तळून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान कटोरीचा शेप आलेला आहे. मस्त सुंदर कटोरी बनवून तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा कटोरी बनवून घेऊया. एकदम सोपी आहे. चपाती लाटून घ्यायची, त्याला क्लिक करून घ्यायचं, त्यानंतर वाटीमध्ये व्यवस्थित लावून घ्यायचं आणि तळून घ्यायचे वाटीला. तर बघा इथे मी कटोरी बनवून घेतलेली आहे. एकदा तुम्ही ह्या कटोरीचा आवाज ऐका, किती छान असा कुरकुरीत आवाज झालेला आहे. खूप सुंदर कटोरी बनवून तयार झालेली आहे. बघा किती छान असा कुरकुरीत एकदम क्रिस्पी आवाज येतोय ना, म्हणजे समजायचं की आपली कटोरी खूप छान बनून तयार झालेली आहे. तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की कटोरी जमली की नाही. कटोरी तर बनून तयार झालेली आहे. आता लगेच आपल्याला कटोरी चाट बनवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी ते मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये ना एक बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे. अर्धी वाटी उकडलेले काळे चणे ॲड करून घ्यायचे. अर्धा चमचा चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा मिरची पावडर ॲड करायचा आहे.
बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला आंबट आवडत असेल ना, खूपच जास्त आंबट आवडत असेल तर थोडंसं लिंबाचा रससुद्धा ॲड करून घेऊ शकता. पण यामध्ये मी चाट मसाला ॲड केलेला आहे, त्यासाठी लिंबाचा रस ॲड केलेला नाही आहे. आता लगेच मी सर्व्ह करून दाखवते. तर त्यासाठी एका प्लेटमध्ये 2 कटोरी घ्यायची आहे, जी आपण बनवून घेतलेली आहे ती कटोरी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात आधी तर आपल्याला बटाट्याचा मसाला ॲड करून घ्यायचा आहे. तर इथे मी भरपूर भरून घेतलेले आहे. 2-2.5 चम्मच इतकं बटाट्याचा मसाला ॲड केलेला आहे, जो आपण बनवून घेतलाय तो. तर बघा इथे मी भरून घेतलेला आहे. आता याच्यावरून आपल्याला गोड दही ॲड करायची आहे. एक सिंपल दही घ्यायची, त्याच्यामध्ये थोडीशी साखर ॲड करा किंवा साखर पावडर ॲड करून घ्यायची आहे आणि फेटून घ्यायचं आहे. इथे आपली गोड दही बनून तयार होते. तर दही ॲड करून घेतलेली आहे. त्यानंतर वरून आपल्याला ग्रीन चटणी सर्व्ह करायची आहे. एकदम सिंपल आहे. पुदिना आणि कोथिंबीरची ही चटणी आहे. तर इथे ग्रीन चटणी सर्व्ह करून घेतलेली आहे. आता याच्यावरून आपल्याला रेड चटणी सर्व्ह करून घ्यायची आहे. हे दोन्ही चटण्या मी घरीच बनवून घेतलेल्या आहे. एकदम सिंपल आहे. याआधी जे व्हिडिओ शेअर केलेले आहेत ना, त्याच्यामध्ये या दोन्ही चटणीची रेसिपी नक्की बघा. तर वरून थोडंसं बारीक चिरलेला कांदा, थोडासा टोमॅटो, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर गार्निश केलेली आहे, थोडंसं चाट मसाला, थोडंसं जिरा पावडर, थोडंसं मिरची पावडर आणि थोडंसं मीठ ॲड करून घेतलेलं आहे. आणि आता याच्यावरून आपल्याला भरपूर सारी उकडून घेतलेली हिरवी मूग ॲड करायची आहे. सिंपल हिरवी मूग घेतली, त्याला 2 तास आधी भिजत ठेवलेलं आहे. त्यानंतर थोडंसं मीठ टाकून उकडून घेतलेलं आहे. ते सुद्धा आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये भरपूर सारी नायलॉन शेव ॲड करायची आहे किंवा भुजिया शेव ॲड करायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे डाळिंब ॲड करून घ्यायचे आहेत. छान भरपूर सारे डाळिंबचे दाणे ॲड करायचे आणि इथे आपली चटपटीत कटोरी चाट बनून तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? व्हिडिओ आवडला की नाही? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच भरपूर साऱ्या चाटच्या, आईस्क्रीमच्या रेसिपी आपल्या चॅनलवर येणार आहेत. तर पटकन सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.